रामकृष्ण हंडेमुळे मी आपला डी एन साहेब स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी परत एक सुंदर आणि चांगला फ्लॅट, रिसेलचा फ्लॅट आहे, पण कार्पेट वाईज जर बघितलं, कन्स्ट्रक्शन क्वालिटी वाईज जर बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं विराज ग्रीन नावाचं एक ढोकळी कोलशेत रोडला ठाणा स्टेशनपासून साधारणतः 6.5 किलोमीटर अंतरावरती खरं तर हे प्रोजेक्ट आहे. 10 ते 12 वर्ष जुनं झालेलं हे कॉम्प्लेक्स असणार आहे आणि इथेच हा एक 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 660 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असेल. याच्यासोबत आपल्याला एक पोडियमचे कार पार्किंगही मिळेल आणि फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर खरोखर खूप चांगला आणि खूप हवेशीर फ्लॅट आहे. कारण ह्या खिडकीत जर आपण हॉलच्या खिडकीत जरी उभं राहिलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला मिळते. आणि त्याच्यानंतर समोर जर त्या खिडकीतनं बघितलं तर मग मात्र तुम्हाला नेव्हीचं एअरफोर्स नेव्ही स्टेशन म्हणा, घोडबंदर रोड म्हणा, पूर्ण ठाण्याचं सगळं ठाण्यास इकडं मानपाडा वगैरे सगळं लोकेशन तुम्हाला तुमच्या घरामधनं मात्र प्रॉपर हवा मात्र तुमची ही कायमचा फ्लो तुमच्या हवेमध्ये राहणार आहे. कारण घराचे जर तुम्ही हे बघितलं तर पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये असणारी त्याची बाहेर जाणारी एंट्री असणार आहे. जर तुम्ही बाहेर गेलात तर पूर्व आणि दक्षिण असणार आहे. आणि नंतर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट आहेत, त्यातला एक रेफ्युजी आहे, एक वापरता फ्लॅट आहे, परत ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि 2 लिफ्ट, 1 आणि 2 असे टोटल 2 लिफ्ट पण तुम्हाला मिळणार आहेत. अशा पद्धतीचा खूप हवेशीर असणारा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. तुम्ही जर हॉलचा जर एरिया बघितला तर तुम्हाला जाणवेल की जुन्या पद्धतीनं हॉलचे एरिया खूप चांगल्या पद्धतीचे असायचे. तर अशाच पद्धतीचं हे डायनिंग सेट आहे. अधिक तुमचं जर इकडे तुम्ही आलात तर इथे मात्र तुम्हाला मस्त मोठा आणि चांगला हॉल मिळतो. आणि जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं लोडा सिग्नेट किंवा डिलॉईट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला तुमच्या घरामधनं वाचून बाकी प्रॉपर नीटनेटक्या नक्की दिसतात. ह्या घरात जर तुम्ही बघितलं तर तसं बघितलं तर फर्निचरचं काम करणं गरजेचं आहे, अदरवाईज बाकी काय काम करायचं गरजेचं नसणार आहे. 2च टावरचं इन्क्लुडिंग स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा असणारं कॉम्प्लेक्स असणार आहे. इथे किचनला जर आलं तर किचनला तुम्ही बघू शकता हवा पण आहे इथे ह्या खिडकीमधनं व्यवस्थित. अधिक जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन आणि मॉड्युलर किचन वगैरे बनवलेलं आहे, पण थोडी डागडुजीची बेरिंग वगैरे थोडं चेंज करण्याची मला असं वाटतं गरज नक्की लागू शकते. आणि नंतर जर इकडे अपोजिटला आलो तर इथे एक तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं दिलं गेलेलं असणार आहे. अधिक इकडे जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला अशी मोठी ड्राय बाल्कनी लावलेली आहे, जिथे तुम्हाला वॉशिंग मशीन आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित इकडनं ठेवता येणार आहेत. राहिला प्रश्न मेंटेनन्स, तर 4,500 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचं नक्की आपल्याला असणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक मोठा बेडरूम इथे मिळतो. ह्या बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर ही खूप मोठी आहे. अधिक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी अशी खिडकी पण आहे. इकडनं जर बघितलं तुम्हाला तर समोर लोढा अमराचं प्रोजेक्ट तुम्हाला दिसतं, लोढा सिग्नेट 2 दिसतं, इकडून लोढा स्टर्लिंग दिसतंय. इथं पण एक स्टँडिंग बाल्कनीची ऑलरेडी सुविधा आहे. तुम्ही इथे पण कपडे म्हणायचे वाळत घालायचे तर घालू शकता. अधिक जर तुम्ही इथे आला तर इथे पण तुम्हाला कपाट लावण्यासाठी परत वेगळी आणि चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली असणार आहे. तशी जर बिल्डिंग बघितली तर ग्राउंड प्लस 18 माळ्याची बिल्डिंग, आपला पण हायर फ्लोअरलाच असणारा फ्लॅट आहे, टॉप फ्लोअर तर नक्कीच नाही आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक शेवटचं बेडरूम तुम्हाला इथे मिळते. ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज खरोखर चांगल्या पद्धतीची मोठी नक्की असणार आहे. आणि इथे जरी आला तर इथे पण तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिले गेलेले आहे. इथनं पण तुम्ही जर बघितलं तर लोढा, क्रीक वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नेट अँड क्लीन मात्र नक्की दिसतात. आणि ह्याची बेडरूमची साईज पण तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की बाबा ह्याची पण बेडरूमची साईज खरोखर मोठी असणार आहे. आणि इथे आला तर इथे परत कपाटासाठी एक जागा आहे, जे कपाट तुम्ही इथं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं बनवू शकता. बिल्डिंगला OC आहे, CC आहे किंवा सोसायटी पण सगळं झालेलं नक्की असणार आहे. नंतर हे शेवटचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला हेही जर बघितलं तुम्हाला ते जाणवेल की बाबा हे पण खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं ढोकळे कोलशेत रोडला अशा कमी बिल्डिंगमधलं जर कोणाला घर हवं असेल तर हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. राहिला प्रश्न ह्या मालकांचा, तर ह्या मालकांनी हा जो फ्लॅट आहे याची किंमत म्हणजे 1,19,00,000 रुपये म्हणजे 1.19 याची ठेवलेली किंमत आहे. याच्यात थोडंफार अजून कमी होण्याचे चान्सेस पण आहेत. सब्जेक्ट टू तुमची ऑफर द्या, त्याच्यानंतर ऑफर पास करून आपण पुढचा विषय काय असेल तो बघू शकतो. अशा पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोजचा चालतो, जेणेकरून तुमच्या पसंतीचं एखादं घर तरी तुम्हाला मिळावं आणि तुम्हाला ते वाहून जावं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागचा आपल्याला सरळ आणि अशा पद्धतीचा उद्देश बाकी नक्की असणार आहे. असेच आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि जेवढं सबस्क्रायबर जास्तीत जास्त लोकांनी करा, जेणेकरून आम्हाला पण वाटेल की आम्ही आमचं काम व्यवस्थित करतो आहे म्हणून. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.